ते डोळ्यातून पाणी, खाली झुकलेल्या नजरा, कधी कधी आज आहे भाऊचा धक्का. भाऊच्या धक्क्यामुळे आज आहे जान्हवीची काही बरंच आहे जान्हवीजी. सर आरामात घ्या. मी पण आज आरामातच घेणार. वेळ आहे माझ्याकडे, प्रचंड वेळ आहे. खरडपट्टीची लय ओव्हर ऍक्टिंग करते, दुसऱ्याला तुमच्या त्या ड्रामामध्ये अडकले धनंजय. पॅडी दादाला खूप काय काय बोलली त्या दिवशी ती. ओव्हर ऍक्टिंग, जोकर. ते तुम्हाला पॅडी भाऊंकडे घेऊन गेले, मग तो माफीनामा. सरांचीच वाट बघत होते. शनिवारचा वार कधी होते भाऊ? खरं होतं का? सगळे वाट बघत मनापासून होतं का नाटक होतं? सर एकदम नाटक करत होते सर. नाटक का असं करे? आम्हाला तर असं वाटलं नाही. कारण काय, कसं आहे ना, हा एक पॅटर्न झाला तुमचा. दरवेळेस तशी करते ती. बोलायचं आणि नंतर मग माफी मागायची. वाटेल ते बोलायचं. बरोबर सर. मग रडायचं. नेहमीच झालंय तिचं आता हे. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला चक्कर येते. बरोबर. आणि 2 दिवसानंतर परत तेच करायचं. एकदम बरोबर. एवढं असून सुद्धा पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. माफ केलं. बरोबर. हिला घराच्या बाहेर काढून टाका सर आजच्या आज. मानलं तुम्हाला. ह्या आठवड्यात पूर्ण चांगला खेळ म्हणाले की जान्हवी, माझी प्रार्थना आहे की तुम्ही फार मोठ्या ऍक्ट्रेस व्हा, एवढ्या मोठ्या व्हा. आता पण ओव्हर ऍक्टिंग करते. तुम्हाला असं वाटेल नाटक पॅडी भाऊ करते आता असतील, पण. तुम्ही म्हणा की ह्या चित्रपटात मी काम करणार नाही. खरंच असं व्हायला पाहिजे. कारण पॅडी भाऊंनी ठरवलं होतं की ते ज्या चित्रपटात त्यांना कळेल जान्हवी काम करतायत, ते म्हणतील नाही बाबा ह्या चित्रपटात मी तर करणार नाही. बरोबर. हा त्यांचा राग होता. पण त्यानंतर काही सेकंदातच ते म्हणाले मी पण भाऊ आहे, मी पण बाप आहे. बरोबर. ठीक आहे, जाऊ दे. त्याने मोठ्या भावांना मनाने माफ केलं होतं तिला. या आता पण रडायचं नाटक त्यांचा मोठेपणा आहे. रडता रडता पण ओव्हर ऍक्टिंग करते. पण जान्हवी, तुमचं काय माहितीये का, तुम्हाला वयाशी पण काही घेणं देणं नाही. नाही, तिला मोठं छोटं काही कळत नाही, नुसतं बोलायचं पण बोलायचं. कलाकारांचा अपमान तर करताच आहे, पण काही यंग कलाकारांचा पण अपमान करताय. आर्याचा कलाकार ना, हा छोटा असो किंवा मोठा असो, काही हा कलाकारच असतो. ती पण तर काय म्हणा तुम्ही, बाहेर गेल्यावर करिअर होतंय का बघ. स्वतःच होतंय का बघ पहिले. स्वतःला काम पण भेटणार नाहीये. प्लीज एक्सप्रेशन मला देऊ नका. वाक्य मी खरंच नाही, मी मान्य केलं असतं सर, पण मी खरंच नाही बोलले. हे वाक्य नाही म्हटलं मी सर. दाखवा तिला फुटेज दाखवा सर. सॉरी सर. नाही सॉरी नाही, त्यापूर्वी काय ते म्हणालात की तुम्ही असं काही म्हणाला नाहीत. तेच बोलले, फुटेज दाखवा तिला म्हणजे कळेल तिला. आता आठवत नाहीये सर. मी मला आता आठवत नाही तुम्हाला? खरंच नाही आठवत आहे सर. तुम्ही जेव्हा आर्या पॅडी दादांबद्दल तुम्हाला जाब विचारायला आल्या होत्या, बरोबर, तेव्हा बोलली होती. तेव्हा तुमचं चाललं तर चल 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 फोट फोट फोट. तिला काय काय बोलते, बाहेर जाऊन तुला बाहेर काढीन, हाव काढीन. हिलाच काढा एकदाची बाहेर. रागाच्या भरात तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला लक्षात राहत नाही. बरोबर. कारण तुमची सिलेक्टिव्ह मेमरी आहे की आपल्याला जे लक्षात ठेवायचंय, जे फील करायचंय तेच असतं, आणि बाकी आपण असं कधी बोललोच नाही. सगळं लक्षात असतं तिच्या, पण तिला तुमच्या बोलण्याने लोकांवर काय परिणाम होतोय, त्यांची मन किती दुखावतायत याचा तुम्हाला तर काय म्हणजे भान पण नाही, विचार पण नाहीये. बरोबर.